उपराजधानी नागपूरहून दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। रेल्वे बोर्डानं धनबाद ते कोइंबतूर दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। विशेष म्हणजे ही ट्रेन नागपूर मार्गे धावणार आहे। या ट्रेनमुळे झारखंड, नागपूर आणि दक्षिण भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक चांगली आणि थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे। भारतीय रेल्वे बोर्डानं धनबाद कोइंबतूर अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी दिली आहे। ट्रेन क्रमांक 22363 आणि 22364 असलेली ही ट्रेन धनबादहून सुटून हजारीबाग रोड, कोडरमा, गया, जबलपूर, इटारसी, बैतूल आणि नागपूर मार्गे दक्षिण भारताच्या दिशेनं धावणार आहे। नागपूरनंतर ही ट्रेन चंद्रपूर, बल्लारशाह, वारंगल, विजयवाडा, रेणीकुंटा, सालेम, इरोड आणि तिरुप्पूर यासारख्या प्रमुख स्थानकांवरून पुढे जात कोइंबतूरला पोहोचणार आहे। या नव्या अमृत भारत एक्सप्रेसमुळे उत्तर भारतातून नागपूरला येणाऱ्या आणि नागपूरहून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना आणखी एक चांगला रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे। त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारत दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे। विशेष म्हणजे ही ट्रेन पूर्णपणे नॉन एसी असणार आहे। धनबाद कोइंबतूर अमृत भारत एक्सप्रेससोबतच रेल्वे बोर्डाने आणखी 6 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली आहे। या गाड्यांच्या संचालनामुळे देशातील विविध भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत होऊन प्रवाशांना अतिरिक्त प्रवासाचे पर्याय उपलब्ध होणार आहेत।